उन्हाळ्याची सुट्टी, हवेशीर संध्याकाळ आणि सगळ्या भावंडांचे एकत्र असणे म्हणजे दुग्धशर्करा राजयोग. सागर, निशा, धनंजय, पलक, मधुकर, गणेश, रवती असे सगळे यंदाही सुट्टी लागल्याबरोबर गावी आले होते. नुकत्याच त्यांच्या 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या होत्या. आपल्या ऑफिसमुळे कोणाचेच आईबाबा घरी नसायचे. प्रत्येकाने घरी बसून कंटाळण्यापेक्षा इथे येणे त्यांना सगळ्यांना आवडायचे. दिवसभर गावाकडचे खेळ, आजीला वाळवणे, लोणचे करायला मदत करणे आणि करता करता खाणे असा सगळा दिवस जायचा. आणि संध्याकाळ झाली की रोज गावात कुठेतरी भटकायला निघायचं हे सप्तसुर. गावाच्या वेशीवर असणाऱ्या डोंगरावर एका सनसेट पॉईंटची बांधणी चालू असल्याने गेल्या 2-3 वर्षापासून सुट्टीत आले की सगळे बघत होते. गावी आल्या आल्या त्यांना कळाले की गुढीपाडव्याला त्याचे उद्घाटन झाले आहे. मग काय, सगळ्यांनी आज तिकडे जाण्याचे ठरवले. आजीची इच्छा फारशी नव्हती, कारण गावातल्या काही वर्षापूर्वी सुरू झालेल्या एक सुपर स्पेशलिस्ट दवाखान्याचे शवग्रह सोडले तर त्या टेकडीवरून येताना रस्त्यात फारसे काही नव्हते. त्या रस्त्यावर थोडाफार वर्दळ दिसायची, ती फार तर दुपारी 4 वाजेपर्यंत. नंतर तिथे फारसे कोणी भटकत नसे. त्यामुळे आजीला काळजी वाटत होती. पण ऐकतील तर पोरं कसली. तो हो नाही करत संध्याकाळी निघाले सगळे. सोबत खाऊ दिलेलाच होता आजीने. 5:30ला निघून गमत गमत सगळे टेकडीवर पोहोचले. सगळा परिसर फिरले. त्यांना तो परिसर इतका आवडला की सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ सगळे तिथेच रमले. अंधार कधी पडला याचा त्यांना पत्ताच लागला नाही. अचानक जोरदार ढग गडगडू लागले. काही चिन्ह नसताना कसे हे तर त्यांना मग उमगले नाही. पण उशीर झालाय आणि आता घरी जाऊन आजी रागवणार इतके मात्र जाणवले. पटापट पावले टाकत सगळे निघाले. टेकडी उतरून काही अंतरावर पार झाले नसेल तोच पाऊस सुरू झाला. आधीच आमुषा आणि त्यात दाटून आलेले ढग यामुळे रोज असावी त्यापेक्षा आज जास्त भयान शांतता होती. या सगळ्यांची कमीत कमी होती की म्हणून काय, पण दुष्काळात 13व्या महिन्यासारखे पाऊस सुरू झाल्यावर लाईटसुद्धा गेले. आता तर गुडूप अंधार झाला सगळीकडे. निशा, पलक आणि रेवती तर खूपच घाबरल्या होत्या. तरीही जपजप पावले टाकत राहिले सगळे. थोडे अंतर चालून आल्यावर त्यांना रस्त्याच्या एका बाजूला लाईट चालू दिसला. सगळा गाव अंधारात बुडलेला असताना तो चमकणारा लाईट बघून त्यांना जरा हवेसे वाटले. इतक्या प्रचंड पावसात जाण्यापेक्षा आपण इथेच थांबावे असे त्यांना वाटले. जिथे कोण आहे ते बघून त्यांना विचारून मग थांबू असे म्हणून मधुकर पुढे गेला. तो तिथे पोहोचतो न पोहोचतोच तोच तिथली चालू असलेली एकुलती एक ट्यूब बंद पडायला लागली. कोणी आहे का, मधूने हाक मारली. काहीच प्रतिसाद आला नाही. थोडी वाट बघून तो हात डोकावला. तिथे बाहेरच्यापेक्षा खूप थंड वातावरण होते आणि गुडूप अंधार. त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. हे नक्कीच शवग्रह असावे. बाहेरची ट्यूब अजूनही लपलप करत होती. कोणी आहे का, मधूने पुन्हा हाक मारली. बाहेरच्या चालू बंद होणाऱ्या ट्यूबच्या प्रकाशात त्याला काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी येते असावे असे वाटले खरे. एव्हाना आतल्या गारव्याने त्याला थंडी भरून आली होती. तो बाहेर जाऊन उभा राहिला. बिचारे बाकीचे पोरं पावसात भिजत किती वेळ थांबणार, ते पण तिथे येऊन थांबलेले त्याला आता दिसले. पुन्हा काही वेळ गेला तरी कोणी बाहेर आलेच नाही. कडकडणाऱ्या लखलखीत विजा आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसात आजूबाजूला असणारा अंधार यामुळे वातावरण फार भीतीदायक वाटत होते. आधीच घाबरलेले निशा, पलक आणि रेवतीला धनंजय आणि सागर भूताच्या गोष्टी सांगून अजूनच घाबरू लागले. पण मधुकरचे या सगळीकडे लक्ष नव्हते. थोड्या वेळापूर्वी आतून कोणी बाहेर येत असल्याचे त्याला जाणवले होते, पण कोणीच आले नाही हे त्याला कळत नव्हते. सागर आणि धनंजयचा धिंगाणा ऐकून तरी यायला हवे होते ना. त्याच्या मनात न जाणो का शंकेची पाल चुकचुकली.
इकडे मुलींना घाबरण्यात सागर आणि धनंजय इतके गुंगले होते की त्यांना मधुकरच्या या मनस्थितीची जाणीव देखील नव्हती. आणि अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आला. अंगावर सरसरून काटा आणणारा. काय झाले कोणालाच काही कळेना, पण आवाज मधुकरचा होता हे मात्र त्यांनी ओळखले. गणेश लगेचच आवाजाच्या दिशेने धावत गेला. पाठोपाठ बाकीचे आले. पाहतात तर काय, मधुकर भीतीने बोबडी वळून जमिनीवर पडला होता. जीवाच्या आकांताने तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण भीतीने इतका थरथरत होता की त्याला स्वतःचा तोल स्वतः सावरत नव्हता. गणेशने त्याला पटकन पुढे होऊन उठायला मदत केली. काय झालं विचारायच्या आत त्याला समोर जे दिसलं ते उत्तर द्यायला पुरेसे होते. समोर होता एक प्रचंड धिप्पाड माणूस, ज्याच्या पायाला प्लास्टर होते, हातात बँडेजमध्ये गुंडाळलेला होता. कपाळाला झालेल्या विकराळ जखमेचं रक्त त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर ओघळून सुकलेले होते आणि त्या लपलप करणाऱ्या टोपच्या प्रकाशात तर ते अतिभयंकर दिसत होते. आणि त्यांच्या ओठांच्या दोन्ही बाजूने जबड्यातून बाहेर आलेल्या अरक्त दात त्याच्या पिपासू मनोकामनेचे संकेत द्यायला पुरेसे होते. ते बघून मुलीही जोरात किंचाळल्या. मधू मधू पळ. गणेशने मधुकरला भानावर आणले आणि सगळे पळत सुटले. त्या शवगृहाच्या गेटजवळ पोहोचेपर्यंत ती अकराळ विकराळ चित्रकृती त्याचा पाठलाग करत होते. मागे येत होते हे त्यांना जाणवत होते, पण एकानेही मागे वळून बघण्याची हिंमत केली नाही. जीव मुठीत घेऊन सगळे पळत होते. आजी का नकार देत असावी हे त्यांना बहुधा आता कळले असावे. धावत धावत ते रस्त्यावर आले, तरीही त्यांना थांबायचे भान नव्हते. डोक्यावर धो धो कोसळणारा पाऊस, गुडूप अंधार आणि त्यातूनच घाबरायला सज्जपणे कार्यरत असलेल्या कडकडणाऱ्या विजा यांनाच साथीदार मानून पोरं धावत होती. पण मधूला या सगळ्याचा इतका धसका बसला होता की तो काही वेळाने पळता पळता पडला आणि बेशुद्ध झाला. मुलांचे नशीब जरा बरे होते की ते हॉस्पिटलच्या जवळ होते. त्यांनी लगेच मधूला तिथे नेले. घडला प्रकार सांगण्याची सुद्धा त्यांना भीती वाटत होती. त्यांनी फक्त घरी फोन करून आपण सुरक्षित असल्याचे कळवले. पाऊस मी म्हणत होता त्यामुळे आजी आजोबांना येणे शक्य नव्हते आणि पोरं इतकी गांगारली होती की एकही घरी जायची हिंमत करू शकत नव्हता. शेवटी मधूसोबत सगळे रात्रभर तिथेच थांबले. रात्री उशिरा त्यांना झोप लागली. चहा सकाळी 6:15 6:30 झाले असतील तोच आवाज आला आणि सगळ्यांना जाग आली. वार्ड बॉय चहाची ट्रॉली घेऊन उभा होता. त्यांचा चेहरा पाहिलेला वाटत होता. मधू निरखून बघत विचार करत होता. नको आम्हाला, तो जोरात ओरडला. गणेशलाही तत्काळ ओळखू आले की हा तर रात्री आपण शवगृहात पाहिलेला तो, पण हा इथे आला आपल्या मागे मागे. त्याला आश्चर्ययुक्त भीती वाटली. तसा तो माणूस शांतपणे हसला आणि बोलू लागला. हो, मलाच पाहिलं तुम्ही काल रात्री. मला घाबरू नका, मी काही भूत नाही, तुमच्यासारखा जिवंत माणूस आहे. मुले अजूनही भूत बघितल्यासारखे त्यांच्याकडे बघत होते. मग त्याने खिशातून रात्रीचे ते अरक्त दात काढून दाखवले आणि पुढे सांगू लागला. गेल्या काही दिवसात मृतदेहाच्या चोरी होण्याचा प्रकार घडत होते. अवयवांच्या तस्करीसाठी त्यांची चोरी केली जाते आणि हे काम गावातलीच टोळी करते. त्यांच्यावर गच्चक बसावा म्हणून हे सगळे प्रकार करतोय, वॉर्डबॉय सांगत होता. तो पुढे म्हणाला, कालही मला आधी वाटलं की तेच लोक आलेले आहेत, त्यामुळे मी अचानक असा आलो. माझा तुम्हाला मुद्दाम घाबरवायचा काहीही उद्देश नव्हता. सकाळी ड्युटी संपल्यावर दवाखान्यात सही करायला आलो तेव्हा नर्सकडून तुमच्या अवस्थेबद्दल कळाले, म्हणूनच तडक तुम्हाला भेटायला आलो. तुमच्या मनातला धसका दूर व्हावा म्हणून मी हे सगळं सांगितलं.
पण तुम्ही हे गावात नका बरे कोणाला सांगू, नाहीतर आटोक्यात आलेली तस्करी टोळी पुन्हा निर्भीडपणे सक्रिय व्हायची. हे ऐकून भीतीची जागा आता एका निखळ हास्याने घेत आली आणि चहा घेता घेता सगळे आणखीन किस्से ऐकण्यात रमले. धन्यवाद. कशी वाटली कथा नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब